इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थानचे मूळ स्थान असलेल्या कावणाई तीर्थक्षेत्र तसेच सर्व तीर्थ टाकेत बुद्रुक येथे ऋषीपंचमीच्या निमित्ताने कपिलधारा तीर्थावर स्नान व दर्शनासाठी महिलांची व भाविकांची पहाटेपासूनच प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी भगवान शंकरांच्या चांदीच्या मुखवट्याची मंदिर ते कपिलधारा तीर्थापर्यंत पालखीसह पारंपरिक टाळ मृदुंगांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। कपिलधारा तीर्थावर भगवान शंकराच्या मुखवट्यास अभिषेक करून महाआरती करून मंदिरात पूर्ववत स्थापित करण्यात आले। कपिलधारा तीर्थक्षेत्र तसेच सर्व तीर्थ टाकेत येथील प्रसिद्ध शिवमंदिर व राम मंदिरात ऋषीपंचमी निमित्त महिलांनी स्नानासाठी व शिवपूजनासाठी भाविकांची अलोट गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले। अधिक मासनंतर आता ऋषीपंचमी निमित्त भारतासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला भाविकांनी स्नानाचा व शिवदर्शनाचा लाभ घेतला। कपिलधारा तीर्थक्षेत्र व सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी फार प्राचीन काळापासून कुंभमेळ्याची सुरुवात होत असल्याने हे शिवतीर्थ व राम मंदिर प्रसिद्ध आहे। या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठी गर्दी भरते। भाद्रपद महिन्यातील तृतीय अर्थात हरतालिका पूजनानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते। श्रावणातील व्रत वैकल्याप्रमाणे ऋषीपंचमीचे व्रतही महिला करतात। या व्रतांतर्गत दरवर्षी महिला पूजा व स्नानांसाठी या तीर्थावर येतात। ऋषींबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमी सण साजरा केला जातो। हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ या 7 ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्राचीन कपिलधारा तीर्थावर ऋषीपंचमी साजरी करण्यात आली। काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता। नाशिक लोकशाही न्यूजसाठी नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।